2025 पर्व पहिलं आणि या पहिल्या पर्वामध्ये आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। सर्वप्रथम गणरायाला वंदन, त्यानंतर ग्रामदेवतेच्या चरणी नतमस्तक। महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा आणि घेऊन जातोय सर्व मॅचच्या दिशेने। बघा आज आपण नवापूर नगरीमध्ये आलेलो आहोत आणि नवापूर नगरीमध्ये येत असताना हे जे मैदान तुम्हाला दिसतंय, कधी काळी आपण जर का इकडच्या रिसॉर्ट्स किंवा बीचवरती जाण्यासाठी आलेले असाल तर इथली दलदल किंवा इथलं चित्र सर्वांनी बघितलेलं असणार आहे। आणि या सर्व गोष्टीला पाहता DCCच्या सर्व खेळाडूंची मेहनत, DCCच्या सर्व खेळाडूंनी केलेले ते कष्ट, हे मैदान त्या मैदानाची डागडुगी करत असताना चांगल्या स्थितीमध्ये तुम्हा सर्वांसाठी आपणा सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी ती मेहनत आपल्याला या मैदानावरती खरोखर पाहायला मिळते। आणि 2 दिवसा म्हणजे आता जवळजवळ 1 हप्ता झाला आणि त्याच्या अगोदर या मैदानाला करण्यासाठी दिवस रात्र सर्व DCCचे खेळाडू इथं झटत असताना दिसले। विविध जाणकारांकडून मार्गदर्शन घेतले की कशा पद्धतीनं या रेताळ जमिनीमध्ये इथं मैदानाची आखणी केली जाईल आणि इथं कशा पद्धतीने हे मैदान उभं केलं जाईल, किती भरणी टाकावी लागेल, किती मुरुंबा टाकावा लागेल, किती अजून कशा पद्धतीनं भुसा टाकावा लागेल, या सर्व बाबींचा आराखडा काढला गेला। सगळ्यांनी अहोरात्र मेहनत केली आणि डोकरादेवाचं नाव घेत असताना त्या कामाला सुरुवात करत असताना अखेरकार अंजाम दिला गेला आणि अखेरकार तो दिवस उजळला। आणि तो दिवस उजळत असताना शनिवारच्या दिवसामध्ये आपल्याला या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी पार पाडत असताना पाहायला मिळतोय। दोन्ही संघ तयार आहेत, आमचे ऑफिशियल अंपायर सुद्धा इशारा देत आहेत लेट्स प्लेचा। घेऊन जातोय सर्व मॅचच्या दिशेने आई भवानी मारंबळपाडा विपक्ष रेहान दुर्गेश 11 या 2 संघांदरम्यानच्या मॅचकडे। ओपनिंग पेअर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये विशाल पाटील हर्षल पाटील, गोलंदाजी मार्कवरती समीर कदम। हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला चेंडूला दिशा दिली आणि पहिल्या चेंडूवरती धावफलकाचा श्री गणेश केलाय विशाल पाटीलनं समीर कदमच्या अगेन्स्ट। पहिल्या चेंडूवरती आलेली 1 धाव म्हणजे धावफलकाचा श्री गणेशा। सुरुवातीच्या क्षणाला प्रेक्षकांची इतकी गर्दी या ठिकाणी बघायला मिळते म्हटल्यानंतर उद्याच्या दिवसामध्ये म्हणजे रात्री ज्या वेळेला खेळ केला जाईल त्यावेळेला काय जबरदस्त माहोल असेल। इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, कव्हर ड्राईव्हचा फटका हर्षल पाटील भाईने इथे लगावला आणि तो चेंडू चौकाराच्या जवळून एका धाबेसाठी निघून गेलाय। रेहान दुर्गेश 11 आज बहुतांश खेळाडू उपस्थित आहेत आणि ते खेळाडू उपस्थित असताना त्यांचा खेळ सुद्धा पाहणं रोचक ठरणार आहे। असं असताना रनआउटची संधी, ओहो, आणि तिथं चपळाने एकदा धावून कंप्लीट केली गेली आहे। आई भावानी मारंबळपाड्याचा ग्राफ सुद्धा मागील काही 2 वर्षातला जर आपण बघितला तर या वर्षी वेगळ्या आत्मविश्वासाने घेतात। विशाल पाटील चांगल्या बहरामध्ये आहेत, फॉर्ममध्ये आहेत आणि फक्त अंडरआर्मपुरता मर्यादित नाही आहे। ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये विशालची सध्याची खेळी किंवा सध्याचा फॉर्म हा चर्चेचा विषय आहे संपूर्ण वसई तालुक्याच्या ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये। आणि त्याच्या साथीनं मारंबळपाड्यातील असा एक मिडल ऑर्डरचा बॅटर जो ॲज अ ओपनर म्हणून आलाय हर्षल पाटील, हा त्याला भावासारखी साथ सुद्धा देतोय। समीर कदमला खूप दिवसानंतर आपण ॲज अन ओपनर बॉलर म्हणून गोलंदाजी मार्कवरती बघतोय। एका धाब्यासाठी चेंडूला पुन्हा एकदा खेळलं, सिंगल सिंगल आणि सिंगल। पहिल्या षटकाचा खेळ मला वाटतंय 5 चेंडूपर्यंत येऊन थांबला आणि 5 धावा धावफलकावरती आहेत। शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकामधील बाकी, बघूयात काय घडतं या चेंडूवरती। दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला, पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला डिक्लेअरच्या दिशेने पाठवलं। पहिलं षटक संपलं। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाची धाबा 6 बिनबाद आई भवानी मारंबळपाडा। आम्ही गाजवतो रण मैदान, डोकरा देवाच्या आशीर्वादान आम्ही गाजवतो रण मैदान। आमची डॅशिंग हो रणनीती, आमची डॅशिंग हो रणनीती, आमच्या DCC नवापूर संघाची भल्या भल्या न वाटते। सन्माननीय कैलासवासी बाबूराव अनंत चौधरी व कैलासवासी जयंतीबाई यादवराव यांच्या स्मरणार्थ कुशल भरत चौधरी यांच्या माध्यमातून या सगळ्या ट्रॉफी स्पॉन्सर्ड करण्यात आलेल्या आहेत। त्यांचं खरोखरच मनापासून आभार। आपण जर इथं आलेला असेल तर प्लीज मंचावरती स्थानापन्न व्हा। DCC नवापूर तर्फे आपलं हार्दिक स्वागत।
मी विनंती करेल संपूर्ण DCCच्या व्हॉलेंटियर्सना की आपण मैदानाच्या चारी बाजूने थांबायचं आहे. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धाबा. दुसरं षटक हाताळण्यासाठी विकास धसकर चिका गोलंदाजी मार्कवरती आलाय आणि विकास धसकर समोर आता स्ट्राईक एंडवरती फलंदाज हर्षल पाटील भाई आहे आणि त्याने चेंडूला एका धाब्यासाठी ड्राईव्ह केलं, पाठवलं डिक्लेअरच्या दिशेने. सिंगल धाव येते. आता एक एक धाव किती महत्त्वाची आहे या दोन्ही संघांना माहीत आहे. मी मगाशीच म्हटलं जसं बहुतांश स्पर्धामध्ये या दोन्ही संघांना आपण एकाच लॉटमध्ये बघितलं आणि आज सुद्धा ती स्थिती आहे. पहिला सामना खेळण्यासाठी एकमेकांसमोर आहेत. रिझल्ट पाहण्यासारखा असणार आहे आणि त्या रिझल्ट अगोदर होणारी जी काही मॅचमध्ये अप्स अँड डाऊन चढ उतार असणार आहेत ते सुद्धा पाहणं मजेशीर असेल. हलक्या हाताने एक एक करून धावफलकाला पुढे नेण्याचा प्रयत्न, थेंबे थेंबे तळे साचे म्हणतात ना त्या प्रकारे एका एका धाब्याने गडा भरण्याचा प्रयत्न केला जातो या धाबांचा. आता तो धाबांचा गडा कसा भरला जाईल, कशा पद्धतीनं अडवण्याचा प्रयत्न केला गेला. रनआउटची संधी. फलंदाज हर्षल पाटील भाई बाद. पहिला विकेटचं बदल, पहिला हादरा आई बाबाने मारंबळ पाडा या संघाला. गॉड सारे पालघर जिल्ह्यामध्ये चर्चा आमचे संघाची, खेळतान मोठे रुबाबा मधी पोरार नाले गावाची. दुर्गेशी लेवन नाव संघाचा आमचे देताव दादाला मी मान. दुर्गेशी लेवन नाव संघाचा आमचे देताव दादाला मी मान. पहिलं षटक दुसरं षटक मार्गस्थ असताना मला वाटतंय तिसऱ्या चेंडूवरती रनआउटच्या रूपाने गडी बाद झालाय आणि तो बाद होत असताना ऋतिक उपाध्याय नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. बघा धाबा किती हव्यात आणि त्या धाबा कशा पद्धतीने याव्यात याच्यासाठी प्लॅनिंग तर झालेलं आहे. आता एक्झिक्युशन करत असताना म्हणजे त्या धाबांचं त्या धाबांना बनवत असताना काहीशा अडचणी जरूर आल्यात, परंतु विशाल पाटील जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत या धाबांचा ग्राफ केव्हाही उंचवला जाऊ शकतो, तितका ताकदवर खेळाडू आहे. सिंगल धाब्याने पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट केली. ऋतिक उपाध्याय स्ट्राईक हिंटवरती येतील. विकास जसकर चिका यांच्या समोर या पुढील चेंडू हलक्याताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला ड्राईव्ह केलं एका धाब्यासाठी आणि तिथून मात्र थोडासा लेझी होता. दुसऱ्या एंडकडे पोहोचेपर्यंत एक धावून कंप्लीट केली जाते. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी. 10 धाबा धावपलकावरती आहेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, शानदार स्ट्रोक आणि तो स्ट्रोक लगावत असताना परफेक्शन तितकं चांगलं, परंतु जी दिशा ज्या दिशेने पाठवायचं होतं त्या दिशेने गेलेलं नाहीये. सिंगल येते. षटक संपलं दुसरं. 11 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात आई भावाने मारंबळ पाडा. डोकरा देवाच्या आशीर्वादानं आम्ही गाजवतो रण मैदान. डोकरा देवाच्या आशीर्वादानं आम्ही गाजवतो. चला पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये मयूर घरतच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. पहिला चेंडू जयेश घरतच्या जवळून गेलाय चेंडू. फरार होत असताना सीमारेखा पार. चौकार. तिथं त्यांचा बोलबाला आला थँक्यू थँक्यू. मारंबळ पाड्याचं सुद्धा गीत मगाशी दुर्गेश शिलेंचं वाढलं, आता मारंबळ पाड्याचं गीत. बघा विशालने कशा पद्धतीने हा फटका खेळला. ऑफ ड्राईव्हचा फटका होता. जयेश घरत त्या ठिकाणी होते आणि त्याच्या हाताखालून कधी गेला कळालेला नाहीये. इतका वेगवान फटका अलॉंग दी कार्पेट मैदानाला घासत पुसत निघून गेला 4 धावांसाठी. शानदार स्ट्रोक. मयूर घरत वरती केला हल्ला. नेक्स्ट बॉल. यावेळेला चेंडू समोर अडवण्याचा प्रयत्न रोहित पाटीलने केला आणि त्या चेंडूवरती कोणती धाव येताना दिसत नाहीये. आता चेंडू ज्या पद्धतीने ट्रॅव्हल होतोय असं वाटत असताना वाटते की चौकार जातोय आणि तो बॉल दिसत नाही की काय असं वाटायला लागलं. डॉट नंतर वाईड. अतिरिक्त धाव आता धावपलकामध्ये ऍड होतीये. एक्स्ट्राच्या रूपाने धावपलकामध्ये ऍड होईल म्हणजे डॉटला भरून काढण्याचा प्रयत्न केला गेलाय. पॉवर प्ले मध्ये काहीशी पॉवर विशाल पाटील दाखवतायत आणि ही पॉवर खूप चांगल्या रीतीनं
आपल्याला बघायला सुद्धा मिळते. 17 वरती धावफलक जाऊन पोहोचले. चेंडूचा खेळ 3. आता 3 चेंडूचा अजूनही खेळ येणं शिल्लक आहे. वसई विरार बॉक्स क्रिकेट असोसिएशन अंतर्गत भारतीय जनता पार्टी आयोजित डोकरादेव क्रिकेट क्लबच्या वतीनं बिग बॅश लीग आयोजित करण्यात आली आहे आणि त्याचा आजचा पहिला दिवस आपल्याला बघायला मिळतोय. सर्व काही डीसीसी नवापूरच्या खेळाडूंची मेहनत. ओ मोठा फटका लॉफ्ट आणि डायरेक्टली बॉन्ड लाईनच्या बाहेर फलंदाज बाद. हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान, हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान, हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान, हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान. थँक्यू डीजे. फलंदाज ऋतिक उपाध्याय बाद झाला आणि त्याची जागा घेण्यासाठी सागर पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या धावपलकरती धावा 18 झाल्यात. 4 चेंडूचा खेळ झाला. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. येणारे 2 चेंडू खूप महत्वाचे. एखादा चौकार तरी गरजेचा असणार आहे जर का या सामन्यामध्ये आई भवानी मार्बलपाडा या संघाला एक समाधानकारक धावपलकापर्यंत जायचं असेल. एका धावेसाठी चेंडूला खेळलं, सिंगल येते आणि त्यानंतर शेवटचा आणि अंतिम चेंडू हाताळत असताना मयूर घरत सिंगल येते आणि 3 षटकांचा खेळ संपत असताना 20 धावा धावपलकावरती आई भवानी मार्बलपाडा या संघाचा धावपलक. डोकरा देवाच्या आशीर्वादानं आम्ही गाजवतो रण मैदान. डोकरा देवाच्या आशीर्वादानं आम्ही गाजवतो रण मैदान. आमची डॅशिंग हो रणनीती, आमची डॅशिंग हो रणनीती. आमच्या डीसीसी नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती. आमच्या डीसीसी नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती. आमच्या डीसीसी नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती. आमच्या डीसीसी नवापूर संघाची भल्या थँक्यू भल्यानं डीजे. वाटते भीती. शेवटचं अंतिम षटक आणि त्या षटकामध्ये चेंडूला एका धावेसाठी पाठवले. सिंगल धाव येताना दिसते. 21 बजा येणार आहे या मॅचला. बघा इथून किती मोठ्या प्रमाणात चेंडू ट्रॅव्हल होतात किंवा किती मोठ्या प्रमाणात थांबतात. एकासाठीचा संघर्ष मोठा आहे की चौकारासाठीचा संघर्ष मोठा आहे तो येणारी काय वेळ सांगणार आहे. परंतु ओव्हरऑल किती धावा मोठ्या किती धावा छोट्या ही मॅच सगळ्यांना सांगून देणार आहे. म्हणूनच या मॅचवरती सगळ्यांच्या नजरा आहेत. एका एका धाव्याने धावपलकाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातो. विशाल पाटील अजूनही मैदानामध्ये उपस्थित आहे आणि असताना त्याच्या बॅटमधून मोठा ब्लास्ट होण्याची शक्यता सर्वात जास्त आहे. बघूयात काय घडतंय. विशाल पाटील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला हो अडवलं गेलंय करण निजाईकडून आणि तिथे मात्र कोणतीही धाव येताना दिसत नाहीये. अनुशासन के साथ विथ डिसिप्लिन आपला खेळ दाखवत असताना विशाल, परंतु यश तितक्या मोठ्या प्रमाणात आलेलं नाही. एक चौकार जरूर आपल्याला बघायला मिळाला, परंतु त्यानंतर ज्या पद्धतीनं धावा वाढणं गरजेच्या होत्या 30, 32, 35 अशा आसपास जाणं गरजेच्या होत्या तिथपर्यंत पोहोचलेल्या नाही आहेत. अजूनही वेळ गेलेली नाही आहे. 23 वरती धावपलक जाऊन पोहोचले. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. त्या 2 चेंडूंमध्ये इथं मोठे फटके लगावून या धावांचा डोंगर रचला जाऊ शकतो ना. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. ओ दर्शन आणि किरण या दोघांनी मला वाटतंय एकत्रित चेंडू अडवला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघूयात कशा पद्धतीने फटका मारला होता. ऑफ ड्राईव्हचा फटका होता. लांबून खेचलं होतं चेंडूला. दर्शनने अडवलं आणि त्यानंतर किरणनं बॅक केलं. हे एफर्ट्स तुम्हाला टाकावे लागणार आहेत. ही डेडिकेशन लेवल तुम्हाला दाखवावी लागणार आहे जर का या स्पर्धेमध्ये तुम्हाला जिंकायचं असेल. आता जिंकण्यासाठी तर सगळेच खेळत आहेत. जिंकण्यासाठी सगळे खेळत आहेत म्हटल्यानंतर इथं अशी चित्र तुम्हाला मोठ्या प्रमाणात दिसणार आहेत. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलं गेलं आणि अडवत असताना एक धाव कंप्लीट केली गेली. दुसरीचा प्रयत्न, ये क्या हुआ, हातचं सोडून पलट्याच्या मागे धावण्याचा प्रयत्न झाला आणि तिथं मला वाटतं एकाचं रूपांतर 2 मध्ये झालंय. येस, 2 धाबा पहिल्याच इनिंग मध्ये धावताना दिसलेत फलंदाज. पहिली इनिंग संपली आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धाबा आहेत. 26-27 लक्ष रेहान दुर्गेश 11 या संघांसमोर आई भवानी मारंबळपाडा या संघाच्या वतीनं ठेवण्यात आलंय. बघा रस्त्यावरती सगळ्यांना विनंती आहे, ज्याने कोणी बाईक्स लावलेल्या आहेत प्लीज आपण तिथून बाजूला काढायच्यात. रस्त्यावरती कोणीही गाड्या पार्क करू नका. आपल्या ज्याने कोणी गाड्या रस्त्यावरती पार्क केलेल्या आहेत त्यांनी एंट्री गेटच्या आतमध्ये थोडीशी जागा आहे लेफ्ट अँड राईट दोन्ही साईडला, तिथं येऊन गाड्या पार्क केल्या तर बरं होईल. ही बॉलिंग समरी, समीरने कशा पद्धतीने चेंडू हाताळले होते. त्यानंतर दुसरं षटक विकास दसकरने खूप चांगल्या रीतीने हाताळलं. तिसरं षटक मयूर घरतने हाताळलं. चौथं षटक जयेश घरतने हाताळलं. ओव्हरऑल 26 वरती 2 एक्स्ट्राच्या रूपाने धावा आल्या होत्या. 6.50च्या सरासरीनं धावा बनवल्या गेल्यात प्रत्येक षटका गणिक. आता येणारी 24 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. हे आमचं मुख्य व्यासपीठ, ज्या व्यासपीठावरती समस्त मान्यवर या स्पर्धेचा या सामन्याचा आस्वाद घेत असताना सन्माननीय राजू दादा राजेशजी वैती साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना विनंती करेल की आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. राजू दादा राजेशजी वैती साहेब आपल्याला विनंती आहे आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं. चेतनजी मेहर यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था करण्यात आली, त्यांचा सुद्धा मनापासून आभार. त्यांना सुद्धा विनंती करेल आपण जर आलेला असेल तर प्लीज मंचावरती स्थानापन्न व्हा. यापुढील होणारा सामना JKCC अर्नाळा विपक्ष साईबाबी दोन्ही संघाचे कर्णधार आपण कॉमेंट्री स्टुडिओ जवळ यायचंय. एंट्री गेट जवळ येऊन थांबायचे. जिथे एंट्री आहे डोकरादेव क्रिकेट क्लब व नवापूर ग्रामस्थ आपलं सहर्ष स्वागत करत आहे. अशी जी एंट्री आहे तिथे आपण येऊन थांबायचंय. सामन्याला होती सुरुवात. दुसऱ्या इनिंगचा स्टार्ट आणि त्याच्यामध्ये 27 धावांचा पाठलाग करण्यासाठी जयेश घरत आणि दर्शन अहिरे ही जोडी मैदानात आली आहे. सागर पाटील गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतात आणि पहिला चेंडू त्यांना हाताळत असताना एका धाब्यासाठी खेळलाय. खूप चांगल्या प्रकारचा खेळ पहिल्या इनिंग मध्ये याचं बॅटिंग युनिट पण बघायला मिळाला. विशाल पाटीलचे खास करून संयमी खेळी आणि त्यानंतर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता आणि चेंडूला ऑन ड्राईव्हचा फटका. फटक्याची मोहर लगावत असताना चेंडूला पाठवलं सीमारेखा पार, चौकार. सारे पालघर जिल्ह्यामध्ये चर्चा आमचे संघाची, खेळताना मोठे रुबाबा. थँक्यू. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू ऑन साइडला निघून गेला. सिंगल धाव येताना दिसते. ऋतिक उपाध्यायच्या हातामध्ये चेंडू गेला, परंतु एक चौकार आल्यानंतर सुटकेचा निश्वास टाकला गेलाय. कारण ती सुरुवात म्हणतात ना ती चांगली झाली आहे. सागरला इथून कमबॅक करणारा चेंडू हाताळावा लागणार. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू म्हणजे अतिरिक्त स्वरूपाची धावपलकामध्ये ऍड होतीये. आमचे सर्व पुरस्कर्ते त्यांचं सुद्धा नामोल्लेखन केलं जाणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, एका धावेसाठी चेंडू खेळला गेलाय. सिंगल धाव येताना पाहायला मिळते. आणि आज जशी सुरुवात झाली त्याच वेळेला ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती या स्पर्धेला लाभली आहे. हो उसळी घेणारा चेंडू, काय जबरदस्त बाउन्सर
असंच नाही, खूप मोठी मेहनत या खेळपट्टीला बनवण्यासाठी लागली आहे. ती मेहनत मात्र आपल्याला या मैदानाला बघून नक्कीच समजून येत असेल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला एका धाब्यासाठी पुन्हा एकदा पाठवलं, सिंगल आली. धावपलकरची धाबा किती आहेत? पहिलं षटक मला वाटते संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धाबा रेहान दुर्गेश 11 या संघाच्या. डोकरा देवाच्या आशीर्वादानं आम्ही गाजवतो रण मैदान. डोकरा देवाच्या आशीर्वादानं आम्ही गाजवतो रण मैदान. आमची डॅशिंग हो रणनीती, आमची डॅशिंग हो रणनीती. आमच्या DCC नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती. थँक्यू सन्माननीय विनायकजी तांडेल, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करेल विनायकजी आपणास की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत. समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड वेगवान फटका, जतीनच्या जवळून गेला, नाही समजला आणि चेंडू फरार होत असताना सीमारेखा पार चौकार येतोय. दुर्गेश 11 नाव संघाचं आमचे देताव दादाला मी मान. दुर्गेश 11 नाव थँक्यू डीजे. समोरच्या दिशेने मारलं या चेंडूला आणि जिथं नॉन स्ट्रायकर उभा आहे त्याच्या जवळून चेंडूला 4 धावांसाठी पाठवलं. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने अजून एक बॅक टू बॅक दुसरा प्रहार, जतीनच्या जवळून आता निघून जातोय चौकार. दादाला मी मान. हाय क्रिकेट थँक्यू डीजे. 17 धावा धावपलकावरती आहेत. लगातार 2 चौकार आल्याने या मॅच मधली थोडीशी हवा कुठे ना कुठेतरी हो यावेळेला चांगली फिल्डिंग तिथे बघायला मिळाली. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू डिक्लेअरच्या दिशेने जातोय. एक धाव पुन्हा एकदा येईल. धावपल 18 वरती जाऊन पोहोचल्यात. 2 चेंडू अजूनही खेळणे शिल्लक. दोन्ही कर्णधार आपण तयारीला जायचंय. जतीन समोर जयेश, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला ऑन साईडला ढकललं, सिंगल येते. महाराष्ट्राचे आराध्य दिवस शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांचं पूजन करून या स्पर्धेचा पहिला सामना आणि उद्घाटन सोहळा आपण त्या ठिकाणी पाहिला. त्यानंतर ग्रामस्थांच्या शुभास्ते श्रीफळ वाढवला गेला, खेळपट्टीचं यष्टीचं पूजन झालं आणि अखेरकार DCC बिग बॅश लीग आपल्याला भेटीला आली आणि त्याची सुरुवात सुद्धा होत असताना पहिली मॅच 2 षटकं संपली. 20 धावा धावपलकावरती, 12 चेंडू 7 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. निशिकांत गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. पॉवर प्लेचं षटक. क्या बात है. बच्चे कंपनी सुद्धा आता आली आहे आमच्या DJ मास्टरला साथ देण्यासाठी. रस्त्यावर ज्याने कोणी गाड्या पार्क केलेल्या आहेत त्यांना विनंती, आपण त्वरित त्या गाड्या बाजूला करायच्यात. खाली खूप सारी जागा आहे, त्या जागेवरती येऊन गाड्या पार्क करा. निशिकांत हो आणि उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू अतिरिक्त धावपलकावरती ऍड होताना पाहायला मिळते. 21. बसविरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार लॉसन कोरिया आणि सदस्य विमल सिंग यांचे या ठिकाणी आगमन झाले. मी विनंती करेल आपणास की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपलं हार्दिक स्वागत. DCC म्हणजेच डोकरादेव क्रिकेट क्लब नवापूरच्या वतीने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, भाईने खूप चांगली फिल्डिंग केली आणि फिल्डिंग करत असताना कोणतीही धाव येताना पाहायला मिळत नाहीये. शेवटच्या क्षणाला स्क्वेअर कट केला, स्लाइस केलं, चेंडूला एका धावेसाठी पाठवलं. 4 धाव्यांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्या धावा येत नाही ज्या धावांची सर्वांनी अपेक्षा केली होती. लास्ट बॉल, शेवटचा अंतिम चेंडू आता बाकी आहे. निशिकांतने खूप चांगलं षटक हाताळलं. क्षेत्ररक्षणाची सजावट जर आपण पाहिली तर काहीशी वेगळी. जतीनला पुढे बोलवण्यात आले, ऋतिकला सिली पोझिशनमध्ये थोडंफार शॉर्ट पोझिशनमध्ये बोलवलं गेलं. सर्कलमध्ये ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेने पाठवायचा होता चेंडूला. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि असं असताना 3 षटकं संपलीत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकातील धावा 24. येणारे 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 6 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी 23 धावांची गरज.
गावचा डोकरा देव कुलाचा कुलदैवत दर्शन घेता देवाच येई धन्यत हो बरकत हे नवापूर गावचा डोकरा देव कुलाचा कुलदैवत दर्शन घेता देवाच येई धन्यत हो बरकत पाठी राखा देव थँक्यू टू से 3 धावांची गरज आहे आता आणि या 3 धावांची गरज असताना बघणार आहोत कशा प्रकारची बॅटिंग होती. पंकज गोलंदाजी मार्कवरती आलाय. टॅप काढण्याचा प्रयत्न ऑन साईडला चेंडूला खेळले. हो हर्षद क्या बात आहे. वेगानं चेंडूवरती आला परंतु तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट झाली. सिंगल धाव येताना दिसते. आता 5 मध्ये 2. टॅप केले चेंडूला आणि अशा पद्धतीने एक धाव कंप्लीट. ओ इथे कंप्लीट होण्या अगोदरच एक थर्ड अंपायर म्हणजे रिव्ह्यू रेफर केला गेलाय. बघूयात कशा पद्धतीने हा चेंडू फील्ड केला गेला. फेकी केली गेली. फेकी करत असताना डायरेक्ट हिट झाला. त्यावेळेला बॅट 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 कुठे होती आणि नक्की काय घडलंय. येस रन कंप्लीट. मॅच फिनिश. सामना संपला. सामना जिंकला रेहान दुर्गेश 11 या संघानं आणि पराभवाच्या छायेमध्ये जातोय संघ आई भवानी मारंबलपाडा.